लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली। प्रस्थापित मराठा नेत्यांची कोंडी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी लोकसभेचा मास्टर प्लॅन आखलाय। हा प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। लोकसभा निवडणुकीसाठी जरांगेंचा मास्टर प्लॅन। एक जिल्हा एक उमेदवार, मराठा समाज लढणार। मराठा उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमधील बैठकीमधून मोठी घोषणा केली आहे। मराठा समाजानं आता लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। यासाठी जरांगेंनी मास्टर प्लॅन आखला असून एका जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा केला जाणार आहे। त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही। मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही। परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे। सगळ्या मायबापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे। आपल्याला अपक्ष उभा राहायचंय जिल्ह्यातून। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला 30 मार्च पर्यंत आपले उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले। यासाठी गावागावात बैठका घेऊन गावाचं मत जाणून घ्यायला सांगितलं। सर्व जाती धर्मासोबत चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच उमेदवार निश्चित करा किंवा सगळे सोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉन्ड करून पाठिंबा देईल त्याला पाठिंबा द्या, असे 2 पर्याय जरांगेंनी ठेवले। दरम्यान मनोज जरांगे यांनी स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाही अशी घोषणा केली आहे। मराठा समाज निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास प्रस्थापित नेत्यांना मोठा फटका बसणार आहे। मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठी आता सर्वपक्षीय नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जालना।